नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण ऑडिटिंग सेकंडचा तिसरा चॅप्टर पाहत होतो, ते म्हणजेच काय, द कंपनी ऑडिट प्रोव्हिजन्स. तर यामध्ये आपण जो काय आपला पॉइंट होता एकच आहे मेन, ते म्हणजेच काय, प्रोव्हिजन्स रिलेगेटिंग टू कंपनी ऑडिट अंडर कंपनीज ऍक्ट 2013. कंपनी कायदा 2013 अंकेक्षणा बाबतीत किंवा अंकेक्षणा संदर्भातील तरतुदी हा पॉइंट होता. त्यामधील आपण 3 कलम किंवा मग 3 सेक्शन अगोदरच्या लेक्चर पर्यंत आपण पूर्ण केला. ते म्हणजेच काय, कलम 139 कशा बाबतीत होतं, अंकेक्षकाची नेमणूक, अपॉइंटमेंट ऑफ ऑडिटर. त्यानंतर कलम 140 कशा बाबतीत होतं, तर अंकेक्षकाला काढणे, अंकेक्षकाचा राजीनामा आणि विशेष सूचना देणे. ऑडिटर, रिमूव्ह ऑफ ऑडिटर, त्यानंतर रिझाईन दिलं ऑडिटरनं किंवा मग स्पेशल नोटीस जर दिली असेल किंवा द्यायची असेल तर या कलमाचा उपयोग होतो कलम 140चा. त्यानंतर पुढलं सेक्शन किंवा पुढलं कलम बघितलात अंकेक्षणाबाबतीत, ते म्हणजे काय, कलम 141. हे कशा बाबतीत होतं, तर कलम 141 हे अंकेक्षकाच्या योग्यता, पात्रता आणि अपात्रतेबाबत कलम 141 होतं. म्हणजे ऑडिटरला जर समजा काय, ऑडिटर म्हणजे क्वालिफिकेशन किती आहे, क्वालिफाईड आहे का अनक्वालिफाईड आहे, या बाबतीत हे कलम 141 आपणास सांगता येऊ शकते. तर या लेक्चरमध्ये त्यानंतरचे 2 कलम बघायचे. तर अगोदर आपण बघू कलम 142. तर सेक्शन 142 हे कशा बाबतीत आहे, तर रेम्युनरेशन ऑफ ऑडिटर किंवा ऑडिटर रेम्युनरेशन बाबतीत, म्हणजेच अंकेक्षकाचा मोबदला, कलम 142. तर यामध्ये सांगता येऊ शकते कंपनी कायदा 2013 मधील कलम 142 नुसार अंकेक्षकानं जर एखाद्या व्यवसाय संघटनेमध्ये किंवा एखाद्या प्रमंडळामध्ये अंकेक्षक म्हणून काम केलं असेल तर त्याला त्याच्या कार्याचा मोबदला देण्यासाठी कंपनी कायद्यातील कलम 142 देण्यात आलेला आहे. कलम 142 नुसारच एखाद्या अंकेक्षकाला त्याच्या कार्याचा मोबदला म्हणून मानधन देण्यात येते. त्याबरोबरच व्यवसाय संघटनेमध्ये ऑडिटरची अपॉइंटमेंट झाली, त्याला ते जे काही त्याचं काम दिले, जमा खर्च किंवा मग लेखा पुस्तकांचं परीक्षण करण्याबाबतीत, त्यानं ते काम पूर्ण केलं. काम पूर्ण केल्यानंतर त्याला त्याच्या कार्याचा मोबदला द्यावा लागणार आहे, कारण प्रत्येक व्यक्ती काहीतरी मोबदल्याच्या पोटी कार्य करत असतो. म्हणून त्यानं जर त्याचं काम जर चांगल्या पद्धतीने केलं असेल तर त्याला त्याच्या कार्याचा मोबदला या कलमानुसार देण्यात येतो. त्यासोबतच पहिल्या अंकेक्षकाचा मोबदला कोण देतात, तर संचालक मंडळ, कंपनीचे संचालक मंडळ पहिल्या अंकेक्षकाची नेमणूक केल्यानंतर ते ठरवतात आणि ते संचालक मंडळ पहिल्या अंकेक्षकाचं मानधन देतात. त्याबरोबरच अंकेक्षकाचा जो काही मोबदला आहे, रेम्युनरेशन ऑफ ऑडिटर, ऑडिटरचं जे काही मानधन आहे ते सर्वसाधारण सभेमध्ये निश्चित करायला पाहिजे किंवा ठरवावं लागतं. त्याबरोबरच आता ऑडिटर आहे, ऑडिटरला जे काही काम दिलेलं आहे, लेखा परीक्षण किंवा मग जे काही लेखा पुस्तकांची तपासणी करण्याचं, त्यानं त्याचं कार्य केलं आणि त्याला त्याचा मोबदला कलम 142 नुसार दिला. त्याबरोबरच त्यानं जर त्याच्या कार्याच्या व्यतिरिक्त, म्हणजे त्याचं फक्त लेखा परीक्षण करायचे, त्याच्या व्यतिरिक्त जर त्यानं अतिरिक्त काम केलं असेल आणि ते कौशल्यवान असेल आणि ते त्याच्यामुळे कंपनीचा फायदा झाला असेल, तर अशा वेळेस सुद्धा कलम 142 उपकलम 1 नुसार जर अंकेक्षकानं आपल्या कार्याच्या व्यतिरिक्त इतर कौशल्यवान जर काम केलं असेल आणि त्याचा फायदा जर कंपनीला झाला असेल, तर अशा वेळेस त्याला त्याच्या अतिरिक्त कामाबद्दल कंपनीला कलम 142 उपकलम 1 नुसार मानधन अतिरिक्त द्यावं लागते आणि कंपनी देत असते, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. म्हणून कलम 142 हे अंकेक्षकाच्या मोबदल्या बाबतीत किंवा मग मानधन देण्याबाबत आहे, या ठिकाणी आपण सांगता येऊ शकते. त्यानंतर आपल्याला पुढचं कलम बघायचे, ते म्हणजेच काय, कलम 143. हे कलम 143 कशा बाबतीत आहे बघा, तर अंकेक्षकाचे अधिकार व कर्तव्ये आणि अंकेक्षण मानके. हे लक्षात, अंकेक्षकाचे अधिकार व कर्तव्ये आणि अंकेक्षण मानके कलम 143, म्हणजेच त्याचे राईट्स कोणते आहेत, त्याची ड्युटीज काय आहे आणि जे काही ऑडिटिंग स्टँडर्ड्स या बाबतीत कलम 143. तर यामध्ये सांगता येऊ शकते की कंपनी कायदा 2013 मधील कलम 143 हे अंकेक्षकाच्या अधिकाराबाबत, त्याच्या कर्तव्याबाबत,
तसंच अंकेक्षण मानकाबाबत देण्यात आलेलं आहे. त्याबरोबरच पुढे सांगता येऊ शकते, एखादी अंकेक्षक एखाद्या प्रमंडळामध्ये अंकेक्षक म्हणून त्याची नेमणूक झाल्यानंतर त्याला त्या व्यवसायामधील जे काही लेखापुस्तके आहेत, जे काही वित्तीय विवरणे आहेत, त्या वित्तीय विवरणाची तपासणी परीक्षण करून त्याला लेखी स्वरूपामध्ये त्या पूर्ण वित्तीय विवरणाबद्दल अहवाल द्यावा लागतो. बरोबर. आणि अहवाल द्यावा लागतो. अहवाल दिल्यानंतर अहवाल देताना त्या अहवालावर त्याला त्याची स्वतःची सही करावी लागते. सही केल्यानंतरच तो अहवाल संबंधित भागधारकास किंवा सभासदास देण्यात येतो. त्याबरोबरच संबंधित अंकेक्षकानं कंपनीच्या व्यवहारांची परिशुद्धता तपासावी लागते. परिशुद्धता तपासली, लेखापुस्तके तपासली आणि सर्व बाबी तपासल्यानंतर परीक्षण केल्यानंतर त्याला लेखी स्वरूपात अहवाल द्यावा लागते. बरोबर. अहवाल त्यानं दिला आणि अहवाल दिल्यानंतर जर समजा काही कंपनीचं नुकसान झालं तर त्याला जबाबदार कुणाला धरलं जाते, तर अंकेक्षकाला जबाबदार धरलं जाते. म्हणून अंकेक्षकानं आपलं कार्य तत्परतेनं अचूक योग्य पद्धतीनं करण्यासाठी आणि लेखी अहवाल देण्यासाठी त्याला काही अधिकार, काही त्याला त्याची कर्तव्ये देण्यात आलेली असतात. त्यासोबतच काही मानके सांगण्यात आलेली असतात. म्हणजे त्या ऑडिटरनं त्या मानकानुसार ऑडिटिंग किंवा मग अंकेक्षण करणं गरजेचं असते. म्हणून अंकेक्षकानं वित्तीय विवरणे तपासताना, परीक्षण करताना किंवा लेखापुस्तकाची व्यवहारांची परिशुद्धता तपासताना त्याला काही अधिकार देण्यात आलेले असतात. तो त्या अधिकाराचा वापर करत असतो. त्याला काही कर्तव्य देण्यात आलेले आहेत, ते कर्तव्य पूर्ण करत असतो आणि लेखी स्वरूपात संबंधित प्रमंडळाच्या भागधारकास किंवा सभासदास आपला अहवाल देत असतो. म्हणून अहवाल दिल्यानंतर त्या अहवालासाठी जबाबदार धरलं जाते किंवा मग कंपनीचं जर काही नुकसान झालं तर त्या अंकेक्षकास जबाबदार धरलं जाते. म्हणून त्याची जबाबदारी, कर्तव्य पार पाडण्यासाठी त्याला काही अधिकार देण्यात आलेले असतात आणि हे अधिकार कलम 143 कंपनी कायदा 2013 मधील कलम 143 नुसार अंकेक्षकाचे अधिकार काही आहेत, काही कर्तव्य त्याला देण्यात आलेली आहेत, ते आपणास सांगता येऊ शकतात. तर आपण अगोदर काय करू, अंकेक्षकाचे अधिकार कोणकोणते आहेत हे बघू. तर बघा मग अंकेक्षकाचे अधिकार. नंबर 1, लेखापुस्तके, खाती, प्रमाणके आदी पाहण्याचा अधिकार. आता अंकेक्षकाला पहिला अधिकार देण्यात आलेला आहे, तो लेखापुस्तके तपासू शकतो. काही खाती, काही लेजर्स असतील ते तपासू शकतो. हे लक्षात. काही प्रमाणके म्हणजे काही बिलं, वाउचिंग वगैरे असतात ते सुद्धा तपासू शकतो. हा पहिला अधिकार. म्हणजे तो लेखा व्यवसायातील वित्तीय विवरणे सर्व तपासू शकतो, पहिला. दुसरा, माहिती आणि स्पष्टीकरण मागण्याचा अधिकार. आता ऑडिटरला लेखी स्वरूपात अहवाल द्यावा लागते, लेखी परीक्षण करावं लागते, वित्तीय विवरण तपासावं लागते. मग अशा वेळेस त्याला वित्तीय विवरणाबद्दल काही शंका किंवा मग काही डाऊट असतील तर तो एखाद्या संबंधित अधिकाऱ्यास माहिती मागण्याचा किंवा मग विचारपूस करण्याचा अधिकार देण्यात आलेला आपणास सांगता येऊ शकते. त्यानंतर 3 नंबरचा बघा, सर्वसाधारण सभेची सूचना मिळवण्याचा आणि सभेला हजर राहण्याचा अधिकार. आता ऑडिटरला कंपनीच्या ज्या काही सर्वसाधारण सभा असतात किंवा कंपनीच्या ज्या काही सभा असतात त्या सभांची सूचना मिळवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्यासोबत त्या सभा अटेंड करण्याचा सुद्धा अधिकार त्या ऑडिटरला देण्यात आलेला आपणास सांगता येऊ शकतो. हा 3रा अधिकार. त्यानंतर पुढचा, कंपनीच्या शाखेस भेट देण्याचा अधिकार. आता कंपनीच्या शाखेस भेट देण्याचा, कंपनी आता समजा हेड ऑफिस एक आहे आणि त्याच्या ब्रँचेस असतील. मग जे काही ब्रँचेस आहेत तिथलं जे काही वित्तीय विवरणाचं परीक्षण झाल्यानंतर ते मेन हेड ऑफिसला येते. मग त्याच्या मार्फत मेन अंकेक्षक सर्व ब्रँचेसचं वित्तीय विवरणाचं अहवाल घेऊन हेड ऑफिसच्या मेन ह्याच्यामध्ये अंकेक्षण करताना ऍड करत असतो. मग अशा वेळेस त्याला ब्रँचेस ज्या काही आहेत, शाखा ज्या काही, त्यांना भेट द्यावं लागते. म्हणून अंकेक्षकाला हा एक अधिकार आहे की तो प्रमंडळाच्या इतर ज्या काही शाखा आहेत त्यांना ते भेट देण्याचा अधिकार. त्यानंतर पुढलं, मानधन मिळवण्याचा अधिकार. अंकेक्षकाला हे एक अधिकार आहे की त्यानं जर त्याचं कार्य केलं असेल तर आपल्या कार्याचा मोबदला म्हणून रेम्युनरेशन किंवा मानधन मिळवण्याचा अधिकार त्याला देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढलं, नुकसान भरपाई घेण्याचा अधिकार. जर एखाद्या अधिकाऱ्यामुळं जर समजा त्याचं नुकसान किंवा मग प्रमंडळाचं नुकसान जर झालेलं असेल तर ते नुकसान भरपाई घेण्याचा अधिकार सुद्धा अंकेक्षकाला देण्यात आलेला आपणास सांगता येऊ शकतो. त्यानंतर पुढलं,
कंपनीची वार्षिक खाती तयार करून घेण्याचा अधिकार, वर्षाच्या शेवटी फायनान्शियल पोझिशन कशा पद्धतीची आहे यासाठी काय बॅलन्स शीट तयार करण्यात येते. मग जे काही वार्षिक विवरणे असतात, जे काही खाती असतात, नफा तोटा पत्रक, व्यापारी पत्रक किंवा मग ताळेबंद हा तयार करून घेण्याचा अधिकार त्या संबंधित अंकेक्षकास देण्यात आलेला आपण सांगता येऊ शकतो. त्यानंतर अहवालावर सही करण्याचा अधिकार. आता लेखापुस्तके तपासले, सर्व बाबी झाल्या, सर्व अधिकार वरले झाले. मग आता अंकेक्षकानं लेखापुस्तके तपासल्यानंतर त्या अहवालावर सही करण्याचा अधिकार सुद्धा त्याला देण्यात आलेला आहे. म्हणजे राईट्स आहे. वित्तीय विवरणे तपासली की तो स्वतःच्या स्वाक्षरीनंच तो अहवाल संबंधित काय व्यक्तीस देत असतो. म्हणून अहवालावर सही करण्याचा अधिकार सुद्धा त्याला देण्यात आलेला आपण सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढला ते म्हणजेच काय तांत्रिक आणि कायदेशीर सल्ला घेण्याचा अधिकार. आता नवीन काही बाब असेल तर त्या बाबीविषयी अंकेक्षक संबंधित प्रमंडळातील संचालक मंडळांना किंवा भागधारकांना काय एखाद्या बाबी संबंधित माहिती विचारून घेऊ शकतो आणि त्यासोबतच त्यांचा सल्ला घेऊनच ते अंकेक्षण पूर्ण करत असतो. किंवा मग कंपनीचे ऍडवायझर असतात, ते कंपनीचे ऍडवायझर मग अंकेक्षक काय करत असतो, त्या कंपनीच्या ऍडवायझरच्या माध्यमातून जे काही सल्ला वगैरे माहिती मिळवत असतो आणि अंकेक्षण काम पूर्ण करत असतो. म्हणून काय हा एक त्याचा अधिकार आहे की तांत्रिक आणि कायदेशीर सल्ला घेण्याचा अधिकार अंकेक्षकास असतो. त्यासोबतच सभासदास माहिती देण्याचा अधिकार. आता भागधारक असतात, भागधारक किंवा मग सभासद हे पूर्ण जगभरात विखुरलेले असतात. अप्रत्यक्षरित्या त्यांचं नियंत्रण असते आणि अंकेक्षक काय करत असतो, लेखापुस्तकांची तपासणी केल्यानंतर संबंधित भागधारकांस किंवा सभासदास त्या वित्तीय विवरणाविषयी किंवा कंपनीच्या लेखापुस्तकाविषयी माहिती पुरवत असतो की ऍक्च्युअल कंपनीची पोझिशन कशा पद्धतीची आहे. म्हणून सभासदास माहिती देण्याचा अधिकार सुद्धा त्या अंकेक्षकास देण्यात आलेला आपणास सांगता येऊ शकतो. त्यानंतर शेवटचा की पूर्वसूचना न देता अंकेक्षण सुरू करण्याचा अधिकार. ऑडिटरची नेमणूक झाली की ऑडिटर असं पूर्वसूचना किंवा मग येणारे ऑडिट करायला किंवा असं तो काही न सूचना देता डायरेक्ट तो कधीही जाऊ शकतो आणि अंकेक्षणास सुरुवात करू शकतो. हा एक अधिकार त्या संबंधित अंकेक्षकास देण्यात आलेला आपणास सांगता येऊ शकतो. तर अशा प्रकारे एवढे कंपनीचे अंकेक्षकाचे अधिकार या ठिकाणी सांगता येऊ शकतात. तर आता आपल्याला काय बघायचं आहे तर कंपनीच्या अंकेक्षकाची कर्तव्य म्हणजे ऑडिटरची काय ड्युटीज आहे, रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे हे बघायचं आहे. तर बघा मग अंकेक्षकाचे कर्तव्य त्यामध्ये नंबर 1 लेखापुस्तकांचे परीक्षण करणे. तर हे पहिलं कर्तव्य आहे की संबंधित अंकेक्षकानं त्याची नेमणूक झाल्यानंतर त्याची जबाबदारी आहे, त्याचं कर्तव्य आहे की कंपनीचे जे काही लेखापुस्तके आहेत, जे काही वित्तीय विवरणे आहेत ते तपासणं, त्यांचं परीक्षण करणं, ते बरोबर आहेत का नाही हे पाहणं, हे त्याचं पहिलं कर्तव्य या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढचं प्रमंडळाच्या सभासदांना अहवाल सादर करणं, त्याची ही ड्युटीज आहे. काय त्याला जरी वरी अधिकार दिलेला असला लेखापुस्तके तपासण्याचा आणि अहवालावर सही करून सभासदांना देण्याचा, पण हे त्याचं कर्तव्य देखील आहे. काय की संबंधित अंकेक्षकास कंपनीच्या सभासदांना भागधारकांना लेखी स्वरूपात अहवाल देणं गरजेचं आहे किंवा मग आवश्यक आहे. हे त्याचं एक दुसरं कर्तव्य या ठिकाणी सांगता येऊ शकतं. त्यानंतर तिसरं कर्तव्य बघा माहिती पत्रकावरील अहवाल. तर प्रमंडळामध्ये जो कोणी ऑडिटर आपलं काम करत असतो त्याला हे एक तिसरं कर्तव्य पूर्ण करावं लागते. ते म्हणजेच काय माहिती पत्रकावरील अहवाल. आता कंपनीला बाहेरील व्यक्ती किंवा मग काही संस्था काही इन्स्टिट्यूशन्स काय कर्ज देत असतात. मग कर्ज देताना ते काय करत असतात, ऑडिटरचा माहिती पुस्तकावरील अहवाल मागवत असतात. ऍक्च्युअल कंपनीची पोझिशन काय आहे असं लिखित स्वरूपामध्ये प्रॉस्पेक्टस विषयी त्याचं रिपोर्ट मागवत असतात. जर तो अहवाल जर व्यवस्थित असेल तर अशा वेळेस त्या व्यक्ती किंवा मग बाहेरील संस्था त्या प्रमंडळाला काय कर्ज देत असतात. म्हणून अंकेक्षकाचं हे कर्तव्य आहे की माहिती पुस्तकावरील किंवा मग माहिती पत्रकावरील अहवाल देणं त्याचं हे एक कर्तव्य आपणास सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढलं 4 नंबरचं कर्तव्य बघा ते म्हणजेच काय प्रबंध अभिकर्त्याने राजीनामा दिल्यास त्याचा अहवाल. आता समजा संस्थेमधील किंवा मग कंपनीमधील किंवा मग प्रमंडळामधील एखाद्या प्रबंधकानं किंवा मग प्रबंध अभिकर्त्यानं एखादी एजंट वगैरे असेल किंवा मग एखादी मॅनेजमेंट मधील एखाद्या व्यक्तीनं जर समजा ते काय राजीनामा दिला. मग आता राजीनामा दिला तर त्याविषयी लेखी स्वरूपामध्ये अहवाल कुणाला
की संबंधित भागधारकांना, कारण भागधारक तिथे ऍक्च्युअल नसतातच ना, मग त्यांना कळायला पाहिजे की बाबा ह्या विशिष्ट व्यक्तीनं राजीनामा दिलेला आहे, का राजीनामा दिला, हे सर्व माहिती अंकेक्षक अहवालाच्या माध्यमातून देत असतो किंवा मग कळवत असतो. म्हणून हे एक त्याचं काय कर्तव्य आहे ते म्हणजेच काय, प्रबंध अभिकर्त्यानं जर राजीनामा दिला असेल तर त्या संबंधी काय अहवाल देणं आवश्यक आहे, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढलं 5 नंबरचं बघा त्याचं कर्तव्य, ते म्हणजेच काय, अधिकाऱ्याविरुद्ध चौकशी. आता ऑडिटरची नेमणूक झाल्यानंतर त्यानं जर अंकेक्षण करते वेळेस त्याला जर एखाद्या अधिकाऱ्याबद्दल डाऊट असेल किंवा मग शंका येत असेल तर अशा वेळेस तो अंकेक्षक काय करू शकतो की त्या अधिकाऱ्याची चौकशी करू शकतो. कसून चौकशी करू शकतो, त्याला काही प्रश्न विचारू शकतो, त्याला काही बाबीविषयी माहिती विचारू शकतो आणि त्याची इन्क्वायरी करू शकतो. हे एक त्याचं काय कर्तव्य आहे, त्याची ड्युटीज आहे की बाबा एखाद्या अधिकाऱ्याविषयी इन्क्वायरी करणं किंवा मग चौकशी करण्याचं त्याचा काय कर्तव्य त्याचं आहे, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढलं 6 नंबरचं कर्तव्य बघा अंकेक्षकाचं, ते म्हणजेच काय, केंद्र सरकारच्या निरीक्षकास माहिती पुरवणे. आता सरकारी जर कंपनी असेल तर अशा वेळेस काय करावं लागते त्या ऑडिटरला की बाबा जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचा निरीक्षक म्हणून काम करत असतो व्यक्ती, त्या केंद्र सरकारच्या निरीक्षकास कंपनीविषयी माहिती पुरवावी लागते किंवा मग माहिती पुरवणं हे त्याचं एक कर्तव्य आहे. म्हणजे ऑडिटरला केंद्र सरकारच्या निरीक्षकास योग्य वेळोवेळी आवश्यकतेनुसार माहिती पुरवणं हे त्याचं कर्तव्य असलेलं आपणास सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढलं काय 7 नंबरचं वैयक्तिक खर्चाची चौकशी. आता प्रमंडळ असेल, खाजगी असेल किंवा सार्वजनिक असेल, मग त्या प्रमंडळामधील काही संचालक मंडळाने म्हणा, काही अधिकाऱ्यांनी म्हणा, जर वैयक्तिक स्वतःसाठी जर काही खर्च केला असेल तर अशा वेळेस त्या अंकेक्षकास हे एक कर्तव्य देण्यात आलं किंवा मग हे एक अंकेक्षकाचं कर्तव्य आपणास सांगता येऊ शकते की त्या वैयक्तिक खर्चाची चौकशी करणं ते अंकेक्षकाचं कर्तव्य आहे. तो संबंधित अधिकाऱ्याला, संबंधित व्यवस्थापकाला खर्चाविषयी माहिती विचारू शकतो की बाबा वैयक्तिक खर्च का केला, कशामुळे केला किंवा मग कशा पद्धतीने केला हे विचारू शकतो किंवा मग चौकशी करू शकतो. हे एक त्याचं कर्तव्य आपणास सांगता येऊ शकते. त्यासोबतच काय, इतर कर्तव्य म्हणजे वरचे जे काही कर्तव्य आहेत यांच्या व्यतिरिक्त सुद्धा जर इतर काही जर कर्तव्य असतील तर तो सुद्धा अंकेक्षक पूर्ण करत असतो, हे आपणास सांगता येऊ शकते. तर अशा पद्धतीने हे एवढी कर्तव्ये संबंधित अंकेक्षकाची सांगता येऊ शकतात. अंकेक्षकाचं काय, अंकेक्षकाची कर्तव्य आणि अधिकार वरील प्रमाणे देण्यात आलेले असले तरी म्हणजे कोणते, अहवाल तयार करणे, वित्तीय विवरणाविषयी काही तपासणी करून अहवाल तयार करणे आणि अहवाल सादर करणे, एवढं त्याचं कर्तव्य नसून याच्या व्यतिरिक्त त्याला आणखीन काही बाबी सांगाव्या लागतात आणि तो सांगत असतो. ते म्हणजे त्यामध्ये नंबर 1 सांगता येऊ शकते कोणत्या बाबी सांगत असतो यांच्या व्यतिरिक्त, तर आर्थिक बाबी संबंधित निरीक्षणे असतील, टिप्पण्या असतील किंवा व्यवहारांची किंवा प्रकरणांची कार्यप्रणाली इत्यादी तो संबंधित प्रमंडळात सांगू शकतो. काय की टिप्पण्या, निरीक्षणे किंवा मग कार्यप्रणाली कशी असावी हे संबंधित प्रमंडळास अंकेक्षक सांगू शकतो किंवा मग सांगणं हे एक त्याचं कर्तव्य आहे. त्यासोबतच 2 नंबर बघा त्याच्यात, कंपनीमध्ये पुरेसे अंतर्गत नियंत्रण पद्धती आहे का, ती प्रभावीपणे आहे का, कार्यक्षम पद्धतीने आहे का याविषयी माहिती देणं. म्हणजे संबंधित अंकेक्षकानं काय केलं पाहिजे, प्रमंडळात सांगितलं पाहिजे किंवा व्यवसायामध्ये अंतर्गत नियंत्रण पद्धत असणं आवश्यक आहे, ती प्रभावी आहे का, कार्यक्षम पद्धतीने कार्यरत आहे का याविषयी माहिती देणं गरजेचं आहे. हे त्याचं कर्तव्य आपणास या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यासोबतच अंकेक्षकाला केंद्र सरकारला वेळोवेळी केंद्र सरकारच्या आवश्यकतेनुसार माहितीचा पुरवठा करणं गरजेचं आहे. हे एक त्याचं कर्तव्य आपणास सांगता येऊ शकते. त्यानंतर काय, सी नंबर बघा, ए काय झालं की बाबा टिप्पण्या, निरीक्षणे, कार्यप्रणालीविषयी माहिती सांगणं. बी काय झालं की संबंधित अंतर्गत नियंत्रण पद्धती आहे का, प्रभावी आहे का हे सांगणं. आणि त्यासोबतच काय की केंद्र सरकारला माहिती देणं. त्यानंतर सी मध्ये काय सांगितले, या कलमांच्या व्यतिरिक्त काही आणखीन उपकलम आहेत. तर त्यामध्ये बघा 1 नंबर उपकलमामध्ये काय, नवीन कलम 143(8) हे शाखा अंकेक्षकाच्या नियुक्ती संदर्भात आहे. म्हणजे कलम 143 उपकलम 8 हे ब्रँच ऑडिटरच्या बाबतीत आहे. समजा वैधानिक अंकेक्षकानं किंवा मुख्य अंकेक्षकानं जर म्हटलं की बाबा मी ब्रँचेसचं ऑडिट करणार नाही, अशा वेळेस त्या प्रमंडळाला इतर व्यक्तीची शाखा अंकेक्षक म्हणून नेमणूक करावी लागते आणि ती नेमणूक काय कलम 143 उपकलम 8 नुसार असते. त्याबरोबरच
त्या व्यक्तींची नेमणूक भागधारकांना 5 वर्षासाठी करावं लागते आणि करणं गरजेचं आहे. जसं की मेन अंकेक्षकाची करत असतो तसंच या ब्रँच ऑडिटरची किंवा मग ब्रँच अंकेक्षकाची किंवा शाखा अंकेक्षकाची नेमणूक करणं गरजेचं आहे, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. आणि हे जे काही कलम आहे कोणतं 143 उपकलम 8 हे कंपनी कायदा 1956 मध्ये कलम 228 प्रमाणेच आहे, हे या ठिकाणी सांगता येऊ शकतो. म्हणजे काय, ऑडिटर आहे मेन, त्यानं म्हणलं बा मी जे काही ब्रँचेस आहेत त्याचं ऑडिट करणार नाही, अशा वेळेस कंपनीला इतर ऑडिटरची ब्रँच ऑडिटर म्हणून नेमणूक करावी लागते कलम 143 उपकलम 8 नुसार. आणि त्याची नेमणूक सुद्धा 5 वर्षासाठी असते. दरवर्षी त्याची सुद्धा नेमणूक करावी लागते 1 वर्षासाठी आणि टोटल 5 वर्षासाठी नेमणूक. त्यानंतर ब नंबर त्याच्यात बघा, नवीन कलम 143 उपकलम 10 मध्ये संबंधित अंकेक्षकानं जेव्हा प्रमंडळाच्या लेखापुस्तकांचं परीक्षण करत अशा वेळेस त्याला काय करावं लागते की जे काही अकाउंटिंग स्टँडर्ड्स असतात अकाउंटिंग करण्यासाठी, तसंच ऑडिटिंग करण्यासाठी ऑडिटिंग स्टँडर्ड्स असतात, म्हणजे अंकेक्षण मानके असतात. त्या अंकेक्षण मानकानुसारच संबंधित ऑडिट होणं गरजेचं आहे. डॉक्युमेंटेशन, कागदपत्र कोणती गरजेची आहेत, पूर्वतयारी कशी असली पाहिजे, कोणत्या वेळी काय हे केलं पाहिजे, हे अकाउंटिंग स्टँडर्ड्स अकाउंटिंग बाबतीत असतात. तसंच ऑडिटिंग स्टँडर्ड्स असतात ऑडिट बाबतीत. मग अंकेक्षकानं काय केलं पाहिजे, ह्या ऑडिटिंग स्टँडर्ड्सचा अंकेक्षण मानकांचं पालन करून किंवा मग अंकेक्षण मानकांनुसारच संबंधित लेखापुस्तकांचं परीक्षण केलं पाहिजे, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढला क नंबर सी मध्ये क नंबर चार्टर्ड अकाउंटंट न जर एखाद्या संस्थेमध्ये किंवा मग एखाद्या संघटनेमध्ये जर समजा 1 वर्ष जर अनुभव घेतला असेल, हे लक्षात, त्याने काम केलं असेल, तर त्या व्यक्तीची नेमणूक लिक्विडेटर, एखाद्या कंपनी जर डिझॉल्युशन बंद करायची असेल, अशा वेळेस कंपनीचं लिक्विडेशन होते. तुम्ही सेकंड इयरला बघितलं असतं, लिक्विडेशन चॅप्टर असतं. लिक्विडेशन मध्ये कंपनीचं जे काही कंपनी विकून जे काही पैसा मिळवला जातो तो ज्याचा त्याचा परत करावा लागतो. मग डिबेंचर होल्डरचा, प्रेफरन्स शेअर होल्डरचा, मग कंपनीचे जे खरे मालक आहेत यांना. मग अशा वेळेस लिक्विडेटर असतो, बरोबर. मग जर समजा कलम 275 नुसार एखाद्या चार्टर अकाउंटंटनं एखाद्या कंपनीमध्ये 1 वर्ष जर अनुभव घेतला असेल, तर त्याची नेमणूक लिक्विडेटर म्हणून करण्यात येते आणि तो कंपनीचं लिक्विडेशन करताना कार्य करू शकतो. त्यासोबतच ट्रिब्युनल असते. तर ट्रिब्युनल म्हणजे न्याय, जसं कोर्ट असते, आपण कोर्टामध्ये वगैरे हे करत असतो, तसंच कंपन्यांच्या बाबतीत ट्रिब्युनल असते. ट्रिब्युनलला जर म्हणलं की बाबा एखादी कंपनी बंद करा, कंपनीचा कारभार बंद करा, कंपनी विका, तर अशा वेळेस हे लिक्विडेटर जो कोणी चार्टर्ड अकाउंटंट आहे त्याची नेमणूक लिक्विडेटर म्हणून करून तो त्या ठिकाणी कंपनीचं कारभार बंद करून कंपनी विक्रीस काढू शकतो आणि लिक्विडेशनचं काम करू शकतो, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. कलम 275 नुसार हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. तर अशा पद्धतीनं हे कलम 143 या ठिकाणी थोडक्यात सांगता येऊ शकते. तर आपण या लेक्चरमध्ये काय केलात, 2 कलम बघितलात. कोणते 2 कलम? कलम 142 कशा बाबतीत होतं, तर अंकेक्षकाचा मोबदला, आणि त्यानंतर हे एक कलम बघितला ते म्हणजेच अंकेक्षकाचे अधिकार व कर्तव्ये आणि अंकेक्षण मानके. कारण अंकेक्षण मानके बाबतीत जर सांगायचं झालं तर ऑडिटरला अंकेक्षण ऑडिटिंग स्टँडर्ड नुसारच काय करावं लागतंय की लेखापुस्तकांचं परीक्षण किंवा मग ऑडिटिंग करण्याचं आयोजन करावं लागतं, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. तर या ठिकाणी हे 2 कलम थोडक्यात सांगता येऊ शकतात. पुढल्या लेक्चरमध्ये नवीन कलम बघू. ओके.